विठ्ठलाची समतेची पताका, चोखामेळा आणि भक्तजनांचा कैवारी। पंढरीचा पांडुरंग, ज्याने पुंडलिकासाठी विटेवर उभे राहून भक्तवत्सलता दाखवली आणि अनाथ खंडूच्या हाकेला धावून येऊन अहेतुक कृपा केली, तोच विठ्ठल सामाजिक समतेचा आणि अभेद्य भक्तीचा उद्घोष करणारा देव आहे। त्याच्या दरबारात कोणताही भेद नाही, ना जातीचा, ना वर्णाचा, ना श्रीमंतीचा, ना गरिबीचा। याचीच साक्ष देणारी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि हृदयस्पर्शी कथा आहे ती संत चोखामेळा यांची। ही कथा सुमारे 13व्या शतकातील आहे। महाराष्ट्रात त्या काळी समाजात जातीभेद आणि अस्पृश्यता मोठ्या प्रमाणावर होती। माणसे जन्माने उच्च नीच मानली जात होती आणि काही जातींच्या लोकांना मंदिरांमध्ये प्रवेश करण्यास किंवा सार्वजनिक ठिकाणी इतरांशी मिसळण्यास बंदी होती। अशा काळात मंगळवेढा पंढरपूर जवळ येथे चोखामेळा नावाचा एक निष्ठावान वारकरी भक्त राहत होता। ते जन्माने महार समाजाचे होते, ज्यांना त्या काळी अस्पृश्य मानले जात असे। चोखामेळा आणि त्यांचे कुटुंबीय, त्यांची पत्नी सोयराबाई, पुत्र कर्ममेळा आणि बहीण निर्मळा हे सर्वच विठ्ठलाचे परमभक्त होते। त्यांचा मुख्य व्यवसाय गावची स्वच्छता करणे, गुरे राखणे किंवा मोलमजुरी करणे हा होता। समाजाने त्यांना कितीही दूर ठेवले असले तरी त्यांच्या मनात विठ्ठलाबद्दलची भक्ती अथांग आणि निर्भेळ होती। चोखामेळा नेहमी म्हणत असत, आम्ही विठ्ठलाचे दास आहोत आणि विठ्ठल आमचा मायबाप आहे। चोखामेळांना पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा होती। त्यांना माहीत होते की त्यांच्या जातीमुळे त्यांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही, पण तरीही त्यांच्या मनात विठ्ठलाचे रूप इतके खोलवर रुजले होते की ते त्याला भेटल्याशिवाय राहू शकत नव्हते। पंढरपूरला जाणाऱ्या प्रत्येक दिंडीकडे ते आसुसलेल्या नजरेने पाहत असत। एकदा आषाढी एकादशी जवळ आली। अनेक दिंड्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या होत्या। चोखामेळा आपल्या कुटुंबियांसह पायी पंढरपूरला जायला निघाले। वाटेत त्यांना इतर वारकरी दिंड्या भेटल्या। चोखामेळा इतर वारकऱ्यांसोबत विठ्ठलाचे नामस्मरण करत, भजन कीर्तन करत चालले होते। त्यांच्या भजनात इतकी तल्लीनता असे की ऐकणाऱ्यांनाही त्यात विठ्ठलाचा अनुभव येत असे। पण तरीही काही उच्चवर्णीय वारकऱ्यांनी त्यांना दिंडीपासून थोडे अंतर ठेवून चालण्यास सांगितले, कारण त्यांच्या अस्पृश्यतेमुळे दिंडी विटाळेल अशी भीती त्यांना वाटत होती। चोखामेळांनी हे सर्व शांतपणे स्वीकारले, कारण त्यांच्यासाठी विठ्ठलाचे दर्शन हे सर्वात महत्त्वाचे होते। अखेर ते पंढरपूरला पोहोचले। चंद्रभागेत स्नान केल्यानंतर त्यांनी विठ्ठल मंदिराकडे पाऊल टाकले, पण मंदिराच्या मुख्य दाराशीच त्यांना अडवले गेले। पुजाऱ्यांनी आणि रक्षकांनी त्यांना आत येऊ दिले नाही। तुम्ही मंदिरात प्रवेश करू शकत नाही, तुम्ही बाहेरूनच दर्शन घ्या, असे त्यांना सुनावण्यात आले। चोखामेळांचे मन खूप दुखावले। त्यांची बायको सोयराबाई आणि मुलगा कर्ममेळाही दुःखी झाले। चोखामेळा मंदिराच्या महाद्वाराबाहेर पायऱ्यांवर बसले। त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ते केवळ दुःखाचे नव्हते, तर विठ्ठलाच्या भेटीच्या आशेचे आणि तीव्र भक्तीचे होते। ते तिथेच बसून विठ्ठलाचे नामस्मरण करत राहिले। विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल। त्यांनी आपल्या भावना एका अभंगातून व्यक्त केल्या। अहो विठ्ठला, तू आम्हा गरिबांचा कैवारी, आम्हाला मंदिरात येऊ देत नाही, पण तू तर आम्हा सर्वांचा आहेस। चोखा म्हणे विठ्ठला, आता तूच धाव, तूच भेट। चोखामेळांची ही आर्त हाक, त्यांच्या मनातली शुद्ध भक्ती पाहून खुद्द विठ्ठलालाही राहवले नाही। भक्त त्याच्या दाराशी बसून रडत असेल आणि त्याला भेटता येत नसेल, हे विठ्ठलाला कसे सहन होईल? एका रात्री मंदिरातील मुख्य पुजाऱ्यांना स्वप्नात विठ्ठलाने दर्शन दिले। विठ्ठल त्यांच्यावर रागावले होते आणि म्हणाले, तुम्ही मला माझ्या भक्तांपासून दूर ठेवले आहे। चोखामेळा माझ्या दाराबाहेर बसून रडत आहे आणि तुम्ही त्याला आत येऊ देत नाही। जर तुम्ही त्याला आत घेतले नाही तर मीच हे मंदिर सोडून निघून जाईन। माझ्यासाठी कोणताही भक्त उच्च नीच नाही। चोखा हा माझा परमप्रिय भक्त आहे आणि त्याचे दर्शन माझ्यासाठी तुमच्याही दर्शनापेक्षा महत्त्वाचे आहे। पहाटे पुजारी घाबरून जागे झाले। त्यांनी तात्काळ मंदिराच्या व्यवस्थापकांना आणि इतर प्रमुख लोकांना बोलावले। त्यांनी स्वप्नात घडलेला प्रसंग सांगितला। सुरुवातीला काही जणांनी त्यावर विश्वास ठेवला नाही, पण विठ्ठलाचा राग पाहून तेही धास्तावले। त्यांनी तात्काळ चोखामेळांना शोधायला सुरुवात केली। चोखामेळा अजूनही मंदिराच्या पायऱ्यांवरच बसून होते, विठ्ठलाचे नामस्मरण करत। पुजाऱ्यांनी त्यांची माफी मागितली आणि त्यांना आदराने मंदिरात प्रवेश करण्यासाठी विनंती केली। चोखामेळांना आश्चर्य वाटले, पण विठ्ठलाच्या कृपेनेच हे घडत आहे याची त्यांना खात्री पटली। चोखामेळा आपल्या कुटुंबियांसह मंदिराच्या आत गेले। त्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहिले। त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रूंच्या धारा लागल्या। त्यांना वाटले की साक्षात विठ्ठलच त्यांच्यासमोर उभा राहून हसत आहे। त्यांनी विठ्ठलाच्या चरणांवर डोके टेकवले। त्या क्षणी त्यांच्या सर्व दुःखाचा, अपमानाचा विसर पडला। त्यांना फक्त विठ्ठल आणि त्यांची शुद्ध भक्ती आठवत होती। असे म्हणतात की विठ्ठलाने चोखामेळांना इतके जवळ केले की त्यांच्या अंगावरचे चंदनाचे उरलेले लेप पुजाऱ्यांनी पाहिले। विठ्ठलाने चोखामेळांना आपल्या मिठीत घेतले होते याचे ते प्रतीक होते। या घटनेनंतर चोखामेळांना समाजात आणि वारकरी संप्रदायात खूप मान मिळू लागला। त्यांनी अनेक अभंग रचले, ज्यातून त्यांनी विठ्ठलाची भक्ती, समता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा प्रसार केला।
त्यांच्या अभंगांमध्ये त्यांची विठ्ठलावरील अढळ निष्ठा आणि सामाजिक विषमतेबद्दलची वेदना स्पष्टपणे दिसते. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. ऊस वाकडा असला तरी त्याचा रस गोडच असतो, तर तू वरवरच्या रंगाला जातीला का भुलतोस. यांसारख्या त्यांच्या रचना आजही समतेचा संदेश देतात. चोखामेळांनी आपले जीवन विठ्ठलाच्या भक्तीत आणि समाज परिवर्तनाच्या कार्यात समर्पित केले. त्यांचा मुलगा कर्ममेळा आणि पत्नी सोयराबाई यांनीही त्यांचे कार्य पुढे नेले. आजही पंढरपुरात विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराजवळ संत चोखामेळा यांची समाधी आहे. या समाधीतूनच विठ्ठलाचे दर्शन घेण्याची आजही परंपरा आहे, कारण विठ्ठलानेच चोखामेळांच्या भक्तीला मान देऊन त्यांना आपल्या दाराशी स्थान दिले. ही कथा आपल्याला शिकवते की भक्ती ही जाती धर्माच्या पलीकडची असते. विठ्ठलासाठी कोणतीही जात, धर्म किंवा वर्ण महत्वाचा नाही, त्याला फक्त शुद्ध भक्ती हवी असते. सामाजिक समता. संत चोखामेळांच्या उदाहरणातून विठ्ठलाने तत्कालीन समाजाला समतेचा आणि एकतेचा संदेश दिला. कोणत्याही माणसाला त्याच्या जन्मावरून तुच्छ लेखू नये, कारण प्रत्येक जीव देवाचाच अंश आहे. देवाचे भक्तवत्सल रूप. देव आपल्या भक्तांसाठी सर्व बंधने तोडून त्यांच्या भेटीला येतो, त्यांची लाज राखतो आणि त्यांना सन्मान मिळवून देतो. पंढरपूरचा विठ्ठल केवळ पुंडलिकाचा, खंडूचाच नाही, तर तो संत चोखामेळा आणि त्यांच्यासारख्या अनेक अनामिक भक्तांचा कैवारी आहे. तो आजही चंद्रभागेच्या वाळवंटात उभ्या असलेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या मनात, त्यांच्या अभंगात आणि त्यांच्या मुखात जय जय रामकृष्ण हरी या गजरात जिवंत आहे. त्याच्या दरबारात प्रत्येकजण समान आहे, कारण तिथे फक्त भक्तीचे आसन असते. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच नवनवीन आणि उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.